सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे। या प्रकरणी करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या 20 वर्षीय आरोपी जीवन चव्हाण याच्या विरुद्ध इस्पुर्ली पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे। पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी जीवन चव्हाण यांची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती। मैत्री झाल्यानंतर आरोपीने सातत्याने मोबाईलवर संपर्क साधून मुलीचा विश्वास संपादन केला। त्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर इथं आलेल्या पीडितेला आरोपीनं फूस लावून मोटरसायकलवरून जय लॉजमध्ये नेलं। तिथं तिच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार करण्यात आला। तसंच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही आरोपीने तिला दिली। या घटनेनंतर पीडित मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात होती। तिच्या वागण्यातील बदल पाहून कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। यानंतर कुटुंबियांनी तत्काळ इस्पुर्ली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे संबंधित जय लॉजच्या कार्यपद्धतीवर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून विविध चर्चांना उधाण आलंय। लॉज एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित असल्याची चर्चा असल्यानं आता जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्थानिकांनी या लॉजच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा वापर करताना अल्पवयीन मुलांनी आणि पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।